नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अमेंडमेंट ॲक्ट 2019 बघणार आहोत। कारण हा जो मानवाधिकारासंबंधीचा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही 2019मध्ये बदल केले गेले आहेत, त्याच्यामुळे जे काही आपलं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे आणि राज्यस्तरावरील जे काही राज्य मानवाधिकार आयोग आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि ते येत्या काळामध्ये एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर त्यामुळे त्या काही बेसिक गोष्टी आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे। ऑलरेडी नॅशनल जे काही ह्युमन राईट्स कमिशन आहे त्याच्यावर मी ऑलरेडी एक लेक्चर घेतलं आहे, ते तुम्ही बघू शकता। आणि या प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अमेंडमेंट ॲक्ट 2019नुसार कुठल्या गोष्टी बदलणार आहेत तर ते आपण बघूयात आणि ते आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे, तर ते बघूयात। सगळ्यात पहिली गोष्ट हिच्यामुळे काय झालेली आहे की नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे काय आहे याचं जे चेअरपर्सन आहे, तर याचं चेअरपर्सनसाठी आधी जे होतं की रिटायर्ड सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, याच्याऐवजी आता म्हणजे बरोबरच म्हणजे रिटायर्ड चीफ जस्टिस जे राहायचे त्याच्याबरोबरच कोणाला अजून बनता येऊ शकतं, तर सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत त्यांना बनता येऊ शकतं। म्हणजे SCचे जे जज आहेत याला ॲड करण्यात आलेलं आहे। आधी काय होतं की रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट है ना, तर असं हे सगळं होतं। आणि आता याच्यामध्ये ॲडिशन सुप्रीम कोर्टचे जज पण याच्यामध्ये येऊ शकतात, तर ती ही खूप महत्त्वाची बाब आहे या सगळ्या याच्यामध्ये की हे याच्यात नव्याने ॲड झालेलं आहे ऑबियसली। आणि याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जे काही मेंबर्स होते त्या मेंबर्समध्ये ॲडिशन झालेलं आहे। सुरुवातीला काय होतं ना की 2 मेंबर जे राहायचे, इन केस ऑफ मेंबर तुम्ही जर बघितलं तर ज्यांना स्पेशल नॉलेज आहे ह्युमन राईट संबंधीचं आणि त्या सगळ्या याच्यातलं, अशी 2 लोक मेंबर म्हणून याच्यामध्ये राहायची नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये। याच्याऐवजी याच्यामध्ये परत एक ॲडिशन झालेलं आहे, एक व्यक्ती प्लस झालेली आहे आणि टोटल 3 आहेत। ओके, आणि या 3पैकी एक कंपल्सरी जी आहे तर ती महिला असणं अपेक्षित आहे, तर ते एक लक्षात ठेवा की 1 मेंबर शुड बी वुमन, है ना, कमीत कमी एक महिला याच्यामध्ये असावी। तर हा एक महत्त्वाचा बदल आहे, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे बघा, आता बघा मी तुम्हाला फक्त चेंजेस याच्यात सांगतो आहे, बेसिक तुम्हाला वाचायचं आहे। नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे चेअरपर्सन संबंधी एक चेंज आहे की सुप्रीम कोर्टाचे जे जज आहे ते सुद्धा याच्यामध्ये आता याचे चेअरपर्सन होऊ शकतात। आधी जे होतं की रिटायर्ड चीफ जस्टिस, तर त्याच्या ॲडिशनमध्ये म्हणजे हे पण आणि हे पण, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा। मेंबर्समध्ये जे काही प्रॅक्टिकल स्पेशल नॉलेज राहायचं, म्हणजे पर्सन्स हू आर नॉलेज इन केस ऑफ ह्युमन राईट्स, अशी लोक मेंबर म्हणून 2 राहायचे आधी, तिच्यामध्ये अजून एक ॲडिशन झाला आणि 3 लोक आता राहतील मेंबर्स। आणि या 3पैकी एक मेंबर जे आहे ते कंपल्सरी तुम्हाला महिला असणं अपेक्षित आहे। तर हा खूप महत्त्वाचा याच्यातला चेंज आहे, हा MCQ करता लक्षात ठेवा। पुढचं जे आहे की एक्स ऑफिशियो मेंबर्स, आता एक्स ऑफिशियो म्हणजे पदसिद्ध जे काही सदस्य असतात तिच्यामध्ये ऑलरेडी 4 असतात। ते कुठले असतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या 4च्या ॲडिशनमध्ये परत 3 लोक नव्याने ॲड झालेत। एक चेअरपर्सन ऑफ नॅशनल कमिशन, जे काही राष्ट्रीय आयोग आहेत वेगवेगळे, तिच्यामध्ये BCज संबंधीचा आयोग आणि प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे नॅशनल कमिशन फॉर BCज आणि नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, तर ह्याचे चेअरपर्सन जे आहेत तर ते याच्यामध्ये आलेत हे 2। आणि तिसरं जे कॅन्डिडेट आहे ते म्हणजे काय की चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज। तर बघा 2 चेअरमन आहेत नॅशनल कमिशनचे आणि एक चीफ कमिशनर आहे की पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज। तर हे एक्स ऑफिशियो मेंबर पदसिद्ध 3 वाढलेत आणि टोटल हे झालेले आहेत 7। ओके, ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं की याचं जे स्ट्रक्चर आहे इन केस ऑफ मेंबर्सच्या बाबतीमध्ये, तर ते स्ट्रक्चर लक्षात ठेवा। ते स्ट्रक्चर असं आहे 1 + 5 + 7, म्हणजे एक चेअरपर्सन, 5 मेंबर आणि 7 पदसिद्ध, तर ते एक लक्षात ठेवा। याच्याबरोबरच दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये जी टर्म होती की किती काळासाठी मेंबर्स आणि चेअरपर्सन असू शकतात, तर ती जी टर्म आहे ती रिड्यूस करण्यात आलेली आहे, ती कमी करण्यात आलेली आहे। आणि म्हणजे दोन्हीसाठी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ॲज वेल ॲज स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, या दोन्हींसाठी ही टर्म कमी झालेली आहे। आणि चेअरपर्सन आणि मेंबर्स हे 3 वर्षासाठी किंवा त्यांच्या आयुष्याचे जे काही 70 वर्ष पूर्ण होतात त्या 2 कंडिशन याच्यामध्ये आहेत आणि या दोन्ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। याच्यामध्ये हा एक मोठा बदल आहे आणि त्याच्यामुळे MCQला ही गोष्ट आपल्याला विचारली जाऊ शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे जे होतं की सुरुवातीला हे किती होतं 5 वर्ष होतं, तर 5 वरून किती झालं 3 वर्ष झालं, तर हे एक लक्षात ठेवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते रिअपॉइंट होऊ शकतं। ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा इश्यू आहे।
रिअपॉइंटमेंट जे आहे सो दे आर इलिजिबल. ओके, तर हा एक महत्त्वाचा याच्यातला हे आहे, इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. म्हणजे एखादी व्यक्ती 3 वर्षानंतर तिच्यामध्ये त्याची टर्म कंप्लीट झाली तर परत त्याला तुम्ही रिअपॉइंट करू शकता. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा याच्यामध्ये या अमेंडमेंटनुसार झालेला आहे. सो MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू हा एक मुद्दा, आणि जो आहे तो हा एक मुद्दा MCQसाठी की ते त्यांची रिअपॉइंटमेंट होऊ शकते. या 2 गोष्टी आपल्याकरता महत्त्वाच्या बीट्स आहेत इथं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जसं नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या बाबतीमध्ये केलेलं आहे तसं स्टेट ह्युमन राईट कमिशनच्या बाबतीतसुद्धा की त्याचे जे हेड आहेत म्हणजे चेअरपर्सन आहेत, तर त्या केसमध्ये सुरुवातीला कसं होतं की चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असं होतं, तर तिच्यामध्ये आता जज ऑफ हायकोर्ट यांनासुद्धा चेअरपर्सन होता येईल स्टेट ह्युमन राईट कमिशनचं. आधी जे होतं की चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. ओके, तर हे दोघी याच्यापैकी म्हणजे हे नव्याने ॲड करण्यात आलेलं आहे. सो MCQ करता हा एक महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट यांना जर ह्युमन राईट संबंधीचा काही इश्यू असेल तर ते काय यांच्याशी बोलू शकतात स्टेट ह्युमन राईट कमिशनबरोबर. ओके, सल्लामसलत करू शकता. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ह्युमन राईटच्या बाबतीत स्टेट ह्युमन राईट कमिशनबद्दल बरोबर सल्लामसलत करू शकतं, पण एक्सेप्ट युनियन टेरिटरी दिल्ली. कारण दिल्लीमध्येच त्याच्या स्टेट ह्युमन राईट कमिशनच्या अंडर ते येत नाही. दिल्ली जे येतं तर ते नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या अंडर त्याच्यानुसार वर्क करतं. तर हे पण MCQसाठी एक गोष्ट लक्षात असू देत आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामधली जी आहे की ती सेक्रेटरी जनरल संबंधीची आहे, की जे सेक्रेटरी जनरल आहेत है ना, तर त्याच्याबद्दलचा महत्त्वाचा एक याच्यामधला आस्पेक्ट आहे सेक्रेटरी जनरल. आता सेक्रेटरी जनरल इन केस ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जर तुम्ही बघितलं तर या केसमध्ये जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल पॉवर्स आहे, म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिन असेल आणि फायनान्शियल पॉवर ज्या आहेत रुपया, तर या संबंधीच्या पॉवर ज्या आहेत तर त्या चेअरपर्सनच्या अंडर असणार. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे सगळ्या एक्सरसाइज सेक्रेटरी जनरल थ्रू होतील. आणि सेम हे आहे इकडं स्टेट ह्युमन राईट कमिशनच्या बाबतीतसुद्धा की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल जे काय आहे तर ते चेअरपर्सनच्या अंडर असणार आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट ह्युमन राईट्स कमिशन. ओके, सो याच्यामध्ये स्टेट ह्युमन राईट कमिशनमध्ये सुद्धा सेक्रेटरी सगळं बघणार, पण हे सगळं कुणाच्या अंडर असणार तर चेअरपर्सनच्या अंडर असणार. तर ह्या काही महत्त्वाच्या बेसिक फॅक्ट्स होत्या आणि ह्या सगळ्या नॅशनल जो काही आपला प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स अमेंडमेंट ॲक्ट 2019 आहे तिच्यात हे चेंजेस आहेत. मी फक्त चेंजेस सांगितले, बेसिक काम आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन जे आहे ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.